मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सदाशिवराव निरोपाला म्हणतात, अगं तू मला म्हणाली होतीस ना की जर बाईक सापडली तर मग तू सत्याला पंचपक्वान्न जेवण बनवणार आणि त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालणार म्हणून. मग आता निरूपा म्हणते की हो, मला असं वाटतंय यानेच दारू पिऊन मित्राकडे बाईक दिली असेल आणि आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून पुन्हा घेऊन आला असेल. त्यावेळी आता सत्या म्हणतो तसं नाहीये, पण निरूपा विश्वास ठेवायला तयारच नसते. पंकज आणि ती रूममध्ये निघून जाते. त्या आणि सदाशिवराव दोघेही तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि गप्पा मारतात. तर दुसरीकडे मीराचे आई बाबा, मीरा त्याचबरोबर मंजू हे सर्वजण आता घरी आलेले असतात. तेव्हा सुभाषराव जागेवरच उभे राहतात. तेव्हा लक्ष्मी विचारते काय झालं. तेव्हा ते म्हणतात, मला इथूनच काल पोलीस घेऊन गेले होते. आता ही लोक सगळी माझ्याकडे पाहतायत, यांना काय उत्तर देऊ. मीरा म्हणते, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. म्हणून ती तिच्या बाबांना आणि आईला घराकडे घेऊन चाललेली असते. आसपासच्या बायका लगेच विचारू लागतात की काय झालं, तुम्हाला रात्री खूप मारलं का. तेव्हा ते म्हणतात, नाही मारलं नाही. मग आता राज कुठे आहे, पोलिसांनी त्याला तेथेच ठेवून घेतलं का, असंही ते विचारतात. तेव्हा हे दोघेही काहीच उत्तर देत नाही. मात्र मीरा म्हणते, मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देते ना, थांबा मी आलेच, असं म्हणून ती आता आईबाबांना घरात जायला सांगते. दुसरीकडे आता सदाशिवराव सारखेच म्हणतात म्हणून निरूपा स्वयंपाकाला लागते. तेव्हा सत्या खूपच खुश होतो आणि म्हणतो की बाप, आता उद्या तुझा शेवटचा दिवस आहे ना नोकरीवरचा, मग मी तुला माझ्याच बाईकवर घेऊन आता तिकडे स्टेशनला जाणार आहे. तेव्हा ठीक आहे असं सदाशिवराव म्हणतात. तर सत्यासारखीच निरूपाला म्हणत असतो, पटापट जेवण बनव आणि तुझ्या हाताने एकदा ते भरव, म्हणजे तू कशी शब्दाची पक्की आहे ना. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, हो निरूपा शब्दाची खूप पक्की आहे. त्यावेळी आता ती तेथे डायनिंग टेबलवर जेवण ठेवते आणि म्हणते, तुला गिळायचं असेल तर गिळ, मी अजिबात तुला घास वगैरे भरवणार नाही. त्यावेळी निरूपाचा तर निरुपाय झालाय असं आता सत्या म्हणतो. मग पुढे आता पंकज म्हणतो, काय ग मम्मा, तू खरंच या पनवतीला जेवण भरवणार आहेस का. ती म्हणते, अरे तसं नाही, मी काय याला जेवण भरवू, मी तर माझा हात कापून घेईन पण याला जेवण भरवणार नाही. तेव्हा सत्या म्हणतो, बघा निरूपा, एक तर तुझ्यासमोर आता दोनच ऑप्शन आहे, एक म्हणजे जेवण मला भरवायचं आणि दुसरा म्हणजे तू हात कापून घ्यायचा. असं म्हणून तो हात धुण्यासाठी तिकडे जातो. तर निरूपा आता खूपच घाबरते. सदाशिवराव मात्र गालातल्या गालात हसतात, कारण सत्याने हुशारीनेच निरूपाची पूर्णपणे कोंडी करून टाकलेली असते. दुसरीकडे सुभाषराव हे स्वतःला आरशात सुद्धा पाहू शकत नसतात. ते खूप रडत असतात. मीरा त्यांना समजावत असते. तेवढ्यातच तेथे शेजारच्या काकू येतात. त्या म्हणतात की मी तुमच्यासाठी डाळ खिचडी आणली आहे. सुभाषरावांची तब्येत बघा कशी झाली आहे, काल रात्रीपासून तुम्ही बाहेर होतात, त्यामुळे आता ही खिचडी घे ग मीरा. त्यावेळी आता मीरा म्हणते, नको, मी काहीतरी आता बनवणारच होते, तुम्ही नका काही मला देऊ. त्यावेळी आता त्या काकू खूपच आग्रह करतात आणि सर्वांना जेवायलाच बसवतात. तर आता सर्वांचाच नाईलाज होतो. निरूपा आता सर्वांना जेवायला वाढत असते. तेव्हा सत्या आता स्वतःच्या हाताने किचनमधून घेतो आणि लगेच डायनिंग टेबलजवळ येतो. तेव्हा गुपचूप जेवण करून घ्यायचं असं आता निरूपा म्हणते, कारण मी तुला घास भरवणार नाही. सत्या म्हणतो, असं कसं, मला तर घास भरवावा लागेल, नाही तर दुसरा पर्याय आहेच. तेव्हा पंकज म्हणतो, ए सत्या, जास्त दादागिरी करू नको. तेव्हा सत्या आता त्याला म्हणतो, गप्प बस रे, बोलू नकोस काही, असं म्हणून आता तो निरूपाकडे आग्रहच करतो की मला एक घास भरव, म्हणजे भरवत. निरूपा विचारते, मी जे भरवणार ते तू खाणार का. तेव्हा तो म्हणतो, विष दिलं तरी अमृत म्हणून खाईन. त्यावेळी निरूपा आता ठीक आहे असं म्हणते आणि किचनमध्ये जाते. सर्वांना प्रश्न पडतो, ही नक्की काय भरवणार आहे. दुसरीकडे राजला बोलव असं त्या काकू सारखं म्हणत असतात. राज आता घरात नसतो. तर मीराला खूप वाईट वाटतं. त्या काकूच म्हणतात की बापरे, म्हणजे राजला अजून सोडलं नाही की काय जेलामध्ये. मीरा आता तिच्या दादांना जेवायला देते. तेव्हा ते नकोच म्हणतात. तर आता अशा परिस्थितीमध्ये तरी कसं जेवण जाईल असं त्या काकू म्हणतात. तेव्हा मीराला अजूनच वाईट वाटतं. त्यानंतर मंदा काकू म्हणतात, राज कधीपासून चोरी करायला लागला ग लक्ष्मी. तेव्हा लक्ष्मी आता जोरातच मंदा काकूंवर ओरडते आणि म्हणते, अगं मंदे, तुझ्या तोंडाला जरा आळा घाल, काही पण काय बोलतेस. तर इकडे सुभाषराव आता एक घास खात असतात, परंतु घास खाताच त्यांना ठसका लागतो, कारण मंदा बोलायचीच थांबत नसते. मंदा काकू म्हणते, राज नाही असं करायला नको होतं, कारण त्याच्या पाठीमागे 2 बहिणी आहेत, मीरा आणि मधुरा, त्या दोघींची अजून लग्न व्हायची. चोरट्याची बहीण असं म्हणून
सोयरीक तरी कसे जुळवतील. मीराला आता प्रचंड राग आलेला असतो. मीरा म्हणते तुमचं जेवण घ्या आणि इथून जा. तुम्ही ते जेवण द्यायला आल्या होत्या की आमची उणीधुणी धुवायला आल्या होत्या असं म्हणून ती खूप बोलते. ती मंदा काकू म्हणतात ज्याचं करावं भलं ना तो म्हणतो माझं खरं असं म्हणून ती जेवण घेऊन तेथून जाते. तेव्हा सुभाषरावांना देखील खूप वाईट वाटतं. ते आता तेथून जातात. तेव्हा मीरा मात्र रडत असते. दुसरीकडे सर्वजण एक्साइट असतात. नक्की आता निरूपा काय खायला आणते ते. निरूपा आता लगेच त्या ताटलीवरचं झाकण काढते आणि सत्याला मिरच्या दाखवते. त्या मिरच्या खूप तिखट असतात. त्या पाहून आता सत्यालाच घाम फुटतो. पण आता निरूपाच्या हातून काहीतरी खायचंय म्हणून तो आता निरूपाला म्हणतो भरव. तर सदाशिवराव आणि त्याचबरोबर रवी म्हणत असतो नको. आता सत्या म्हणतो नाही आत्ताच्या आत्ता मला भरवच. तेव्हा तो आनंदाने आता निरूपाच्या हातून त्या हिरव्या तिखट मिरच्या खाऊ लागतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं पण निरूपाला त्याचं काहीही वाटत नाही. इकडे सदाशिवराव सारखेच म्हणत असतात अगं निरू तू ही काय करतेस. पण आता ती म्हणते की त्याला माझ्या हातचं खायचं होतं ना मग खाऊ देत ना. आता मीही थांबणार नाही आहे. सत्या म्हणतो खूप गोड वाटतंय. सदाशिवराव आता पटकन उठतात आणि लगेच निरूपाला म्हणतात अगं तू हे काय करतेस. तुला तुझं तरी समजतं का. लेकराचा जीव जाईल ना अशाने. पटकन तिचा हात बाजूला घेतात. तर निरूपा आता लगेच आतमध्ये निघून जाते. तो म्हणतो खूप गोड वाटलं कारण आज माझ्या आईने मला पहिल्यांदा घास भरवला असं म्हणून तो निरूपावरचं प्रेम व्यक्त करतो. तेव्हा रवी आता लगेच सत्याला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो आई पण ना अशी काय वागते काय माहीत. तोही रूममध्ये जातो. तर म्हणतो आज मला खरंच खूप गोड वाटलं कारण मी आता सर्वांना सांगू शकतो की माझ्या आईने सुद्धा मला घास भरवलाय असं म्हणून तो तेथून जातो. त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात तुझ्या प्रेमासाठी भुकेलेला आहे ना बाळा. ते प्रेम नक्कीच लवकरात लवकर तुला मिळेल. काळजी करू नकोस. दलच विचार करून सदाशिवरावांचे देखील डोळे आता पाणवतात. दुसरीकडे आता लक्ष्मी ही किचनमध्ये असते. त्यावेळी मीरा आणि मधू या दोघीही तिच्या जवळ येतात. तेव्हा काय झालं आई असं त्या विचारू लागतात. तेव्हा लक्ष्मी म्हणते की मी राजला खूप वेळा कॉल केला परंतु तो कॉलही रिसीव्ह करत नाही आणि काही नाही. मला त्याची खूप काळजी वाटते आणि त्याचबरोबर तुझ्या बाबांची देखील. कसं हे सर्व काही सांभाळावं कळतच नाही. तेव्हा आता मीरा म्हणते आई तू काळजी करू नको सगळं काही ठीक होणार आहे आणि आपल्या मनासारखं राजसुद्धा लवकरात लवकर घरी येईल. तू एवढीही काळजी करू नको. बाबा कुठे आहेत असं ती विचारते. तेव्हा आता ती समोर पाहते तर मेन डोर उघडून बाबा हे बाहेर जाणार असतात. मीरा पटकन मागे त्यांना ओढते आणि विचारते काय झालं बाबा तुम्ही असं बाहेर का चालला आहात. तेव्हा ते म्हणतात काही नाही ग माझा इथे श्वास गुदमरलाय असं वाटतंय. तेव्हा मीरा म्हणते असं का म्हणताय दादा तुम्ही. तेव्हा ते म्हणतात मीरा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न मोठं पाहिलं होतं अगं पण ते मी पूर्ण करू शकलो नाही. तुला असा सुटाबुटातला नवरा कारण तू जर चांगली शिकली तर. पण तसं काहीही झालेलं नाही. मला माफ कर बाळा कारण मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही असं म्हणून आता ते माफी मागत असतात. मीरा म्हणते तुम्ही काळजी करू नका दादा सगळं काही ठीक होईल. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा तिच्या बाबांना शब्द देते तुम्हाला राज हवा होता. राजला नक्की शोधून घरी घेऊन येईन तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर ती आता राजचा शोध घेत असते. गावामध्ये सगळीकडे विचारत असते. त्याचा फोटो दाखवत असते. समोर आता सत्या बसलेला असतो. तो आता त्याच्या मित्राला विचारतो काय रे धुमकेतू इथे कशी. तेव्हा आता लगेच त्याच्या मित्राच्या गळ्यात असणारा हेडफोन लगेच सत्या घेतो आणि स्वतःच्या गळ्यात टाकून मीराकडे जातो. तेथे गेल्यानंतर तिचं लक्ष नसताना स्वतःच्या ब्रेसलेटमध्ये तो मीराची ओढणी अशी बांधून ठेवतो. तर मीरा आता सत्या आता पुढे चालतो. तर मीरा आता त्याच्या पाठीमागे ए कोण आहेस रे तू मागे तरी बघ असं रागातच त्याला म्हणते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.